सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, मराठा आरक्षणावरील आरोपांवर काय म्हणाल्या, बघूया सविस्तर माहिती। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला होता। मराठा समाजाला आरक्षण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं, त्यांना समाजाला झुंजवत ठेवायचं होतं, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केला होता। याच आरोपांवर आता सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे। 10 वर्ष झाली यांचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे, तरी यांना टीकेला शरद पवारच लागतात, अशा शब्दात सुप्रियाताईंनी फडणवीसांच्या टीकेला खरपूस समाचार घेतला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी नागपुरातील कोराडी येथे पार पडली। या बैठकीत बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता। मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांनीच केला आहे। तसेच महाविकास आघाडीची सत्ता असताना सुप्रिया सुळेंचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेलच तर, मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, त्याच्याही पेक्षा मोठे प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत, असे सुप्रिया सुळेंचं त्यावेळेचं वक्तव्य असल्याचे फडणवीसांनी सांगत त्यांच्यावर देखील टीका केली होती। या संदर्भात आता त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळेस देता आले असते, त्यांच्या मनात असतं तर वेगवेगळे निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले, त्यावेळी कोण कुठल्या यादीत आहे कोणी कुणाचा विचारही करत नव्हते, तेव्हा देता आले असते, पण त्यांना कधीच द्यायचंच नव्हतं, त्यांना समाजाला झुंजवत ठेवायचं होतं। त्यांचे राजकारण कसे आहे हे लोकांना झुंजत राहिली तर आपले नेतेपद कायम राहतील, ही त्यांची मानसिकता आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या या आरोपावर आता शरद पवार गटाच्या खासदार 10 वर्ष झाली यांचे सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे, तर यांना टीकेला शरद पवारच लागतात, हेडलाईनसाठी त्यांना शरद पवारच लागतात, असा टोला सुप्रियाताईंनी फडणवीसांना लगावला आहे। तर फडणवीस यांच्यावर आरोपावर आता शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे। तर अशीच सविस्तर पूर्ण माहिती होती मित्रांनो। या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे, त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।